ग्लिंटॉप इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आपण यापूर्वी सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ बघणार आहोत. पण तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची इंग्रजीची भीती पूर्णपणे कमी होणार आहे. चला तर मग बघूया आजचा टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सुरुवातीला आपण स्ट्रक्चर बघू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये सुरुवातीला करता येतो, त्यानंतर टू बीची वर्तमान काळातली एम इज आर ही रूपं येतात. त्यानंतर जे मुख्य क्रियापद वापरलं जातं त्याला ING प्रत्यय लावला जातो आणि त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म वापरले जाते. आता हा काळ ओळखायचा कसा, म्हणजेच याच्याशी संबंधित नियम काय आहेत ते आपण पाहू. नियम नंबर 1. चालू वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर एम इज आर ही टू बीची रूपं वापरली जातात. आता या 3 रूपापैकी नेमकं कोणतं टू बीचं रूप वापरावं हे वापरल्या जाणाऱ्या कर्त्यावर अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल, कर्ता जर आय असेल तर त्यानंतर आपल्याला एम वापरावं लागतं. कर्ता जर ही, शी, इट किंवा एकवचनी असेल तर त्यानंतर आपल्याला इज वापरावं लागतं. कर्ता जर दे, वी, यू किंवा एखादा अनेकवचनी असेल तर त्यासाठी आपल्याला आर वापरावं लागतं. चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर या टू बीच्या रूपानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो. याचा अर्थ हा की चालू वर्तमान काळामध्ये जे मुख्य क्रियापद वापरलं जातं त्याला ING प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज मेकिंग अ टी, शी इज गोइंग टू स्कूल, दे आर कमिंग टू होम. या तिन्ही वाक्यामध्ये जे मुख्य क्रियापद वापरलेलं आहे त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. नियम नंबर 3. चालू वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्य बनवायचे असल्यास सहाय्यकारी क्रियापदानंतर आणि मुख्य क्रियापदापूर्वी नॉट या शब्दाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट गोईंग एनिवेअर, ही इज नॉट डुईंग हिज वर्क, शी इज नॉट गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. या तिन्ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापदापूर्वी नॉट वापरलेला आहे, त्यामुळे ही वाक्ये नकारार्थी बनलेली आहे. आता या काळातील चौथा आणि अगदी महत्त्वाचा नियम. भविष्यातील एखादी कृती दर्शवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज गोइंग टू बिल्ड अ न्यू हाऊस. हा आपल्याला चालू वर्तमान काळ वाटत असला तरीसुद्धा भविष्यामध्ये ही कृती घडणार आहे, त्यामुळं भविष्यातील कृती दर्शवण्यासाठी याचा वापर केला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जे घर बांधायचं आहे ते बांधायला सुरुवात केलेली नाही, मात्र ते भविष्यामध्ये बांधले जाणार आहे. ही गोष्ट किंवा हे तथ्य सांगण्याचं काम या वाक्यामधून केलेलं आहे. तर अशा प्रकारे चालू वर्तमान काळ अगदी सोप्या पद्धतीने आपण बघितलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, की जेणेकरून पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी लवकर मिळतील.